युडायस पोर्टलवरती सन 2025-26 करिता विद्यार्थी प्रमोशनचं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे। तशी सुविधा या पोर्टलवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण युडायस पोर्टलवरती स्टुडंट प्रमोशन कशा पद्धतीने करायचं याविषयीची माहिती पाहणार आहोत। सर्वात अगोदर आपला कोणताही एक ब्राउझर ओपन करा। ब्राउझरमध्ये युडायस प्लस असे कीवर्ड सर्च करा। एक नंबरला येणाऱ्या udisplus.gov.in या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर युडायस पोर्टल आपल्यासमोर ओपन होईल। यामधील उजव्या कोपऱ्यात असलेल्या लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर आपलं राज्य अर्थात महाराष्ट्र सिलेक्ट करा। त्यानंतर आपल्याला स्टुडंट प्रमोशन करायचं आहे। यासाठी स्टुडंट मॉड्यूल या समोर असलेल्या लॉग इन या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या शाळेचा युडायस कोड म्हणजेच यूजर आयडी आणि पासवर्ड कॅप्चा टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज येतं। यामध्ये सन 2024-25 ही टॅब खालच्या बाजूला आहे। जर तुमचं सन 2024-25चं कोणतं काम पेंडिंग असेल किंवा त्या संदर्भातील काही माहिती पाहायची असेल तर तुम्ही सन 2024-25 या टॅबवरती क्लिक करू शकता। आपल्याला 25-26चं प्रमोशन करायचं आहे। यासाठी करंट अकॅडमिक इयर सन 2025-26 या टॅबवरती क्लिक करा। त्यानंतर स्कूल इन्फॉर्मेशन आपल्यासमोर येईल। यामध्ये कॅटेगरी, क्लास, स्कूल टाईप, मॅनेजमेंट या सर्व बरोबर आहेत का याची खात्री करून क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करून हा डायलॉग बॉक्स क्लोज करा। त्यानंतर आपल्यासमोर सन 2025-26 मध्ये इयत्ता निहाय आपल्या शाळेमध्ये किती मुलं शिकत आहेत, किती मुली शिकत आहेत त्याचं स्टेटस आपल्याला इथे पाहता येतं। तुम्ही प्रमोशन करण्यापूर्वी जर हे स्टेटस पाहत असाल तर सर्व ठिकाणी तुम्हाला 0 दिसणार आहे। त्याचं कारण आपलं प्रमोशनचं काम अपूर्ण आहे। आता प्रमोशन करण्यासाठी आपल्याला डाव्या बाजूला असलेल्या स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर काही टॅब ओपन होतात। यामधील प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर परत 4 टॅब या ठिकाणी येतात। पहिला आहे प्रोग्रेशन यूजर मॅन्युअल, अर्थात तुम्हाला जर ही प्रोग्रेशन प्रक्रिया कशी आहे हे PDF स्वरूपामध्ये वाचायची असेल तर तुम्ही या ठिकाणी असलेल्या या PDF वरती क्लिक करून ही PDF डाउनलोड करून ती वाचू शकता, तिचा अभ्यास करू शकता। व्ह्यू समरी ही टॅब आपण केलेल्या प्रोग्रेशनचा अर्थात प्रमोशनची जी समरी आहे ते पाहायची असेल तर त्यासाठी ही टॅब आहे। म्हणजे कोणत्या वर्गातील कोणत्या तुकडीतील किती विद्यार्थ्याचं प्रमोशन केलं, किती बाकी आहे हे पाहण्यासाठी व्ह्यू समरी हा टॅब आहे। सेक्शन वाईज प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज पाहण्यासाठी हा टॅब दिलेला आहे। आणि फायनलाइज प्रोग्रेशन हा टॅब कधी वापरायचा तर ज्या वेळेस तुमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्याचं प्रमोशन झालेलं असेल, सर्व वर्गातील सर्व विद्यार्थ्याचं प्रमोशन झालेलं असेल त्यावेळेस फायनलाइज प्रोग्रेशन हा सगळ्यात शेवटी वापरण्याचा टॅब आहे। अशा पद्धतीचे या 4ही टॅब आहेत। आता आपल्याला प्रमोशन करायचं आहे, प्रोग्रेशन करायचं आहे, त्यासाठी गो या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे। सर्वात अगोदर आपला वर्ग सिलेक्ट करा। ज्या वर्गाचं प्रमोशन करायचं असेल तो वर्ग सिलेक्ट करा। त्यानंतर त्या वर्गाच्या जेवढ्या तुकड्या असतील त्या तुकडीपैकी कोणत्या तुकडीचं तुम्हाला प्रमोशन करायचं आहे ती तुकडी सिलेक्ट करून गो या ऑप्शनवरती क्लिक करा। तत्पूर्वी या ठिकाणी आलेल्या काही महत्त्वाच्या सूचनांचं सुद्धा तुम्ही वाचन करू शकता। या ठिकाणी लँग्वेजवरती क्लिक करून तुम्ही हिंदी लँग्वेजमध्ये सुद्धा या सूचना वाचू शकता। त्यानंतर आपल्यासमोर त्या वर्गात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्याची माहिती खालच्या बाजूला आलेली दिसून येईल। आता यामध्ये विद्यार्थ्याची बेसिक डिटेल्स, यामध्ये त्याचं नाव, पेन नंबर, स्टेट कोड, जेंडर, डेट ऑफ बर्थ, आईचं नाव, वडिलाचं नाव ही माहिती बेसिक डिटेल्समध्ये येते। प्रोग्रेशन स्टेटस 2024-25 डिटेल्स यामध्ये गेल्या वर्षाचं त्याचं स्टेटस आपल्याला द्यायचं आहे। म्हणजे तो पास होऊन पुढे गेला की नापास झाला याविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे। त्यानंतर प्रमोटेड क्लास आणि सेक्शन, प्रमोशन केल्यानंतर तो कोणत्या वर्गातील कोणत्या तुकडीत जाणार आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे। स्टेटस म्हणजे त्याचं स्टेटस कसं आहे, सध्या पेंडिंग आहे, प्रमोशन झाल्यानंतर डन येणार आहे या पद्धतीचं स्टेटस इथं पाहायला येतं। आणि प्रोग्रेशन ऑन, कोणत्या दिवशी तुम्ही त्याचं प्रोग्रेशन केलं अथवा प्रमोशन केलं ती दिनांक आणि त्याची वेळ तुम्हाला इथे पाहता येणार आहे। आणि ॲक्शनमध्ये अपडेट किंवा करेक्शन असे 2 टॅब देण्यात आलेले आहेत। आता पाहूया विद्यार्थी प्रमोशन कसं करायचं। सर्वात अगोदर ही
पहिला विद्यार्थी आहे। या ठिकाणी प्रोग्रेशन स्टेटसमध्ये सिलेक्ट हा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर 3 ऑप्शन्स आपल्या समोर येतात। ते 3 ऑप्शन कधी वापरायचे ते पहा। पहिला आहे प्रमोटेड, म्हणजे त्यानं परीक्षा दिली आणि परीक्षा देऊन तो पास झाला असेल तर प्रमोटेड हा ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा आहे। तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला त्याची पडलेली जी टक्केवारी असेल ती टक्केवारी इथे पूर्णांकामध्ये द्यायची आहे। त्यानंतर तो गेल्या वर्षी अर्थात सन 2024-25 मध्ये किती दिवस शाळेमध्ये उपस्थित होता, अर्थात 1000 दिवस आपल्याला इथे नमूद करायचे आहेत। आणि स्कूलिंग स्टेटस म्हणजे या वर्षामध्ये तो आपल्याच शाळेत शिकतोय की शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेलेला आहे, टीसी घेऊन किंवा विदाऊट टीसी गेलेला असेल तर यापैकी एक ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा आहे। जर या शाळेत शिकत असेल तर स्टडिंग इन सेम स्कूल हा ऑप्शन आपण घ्यायचा आहे। पुढची टॅब आहे प्रमोटेड क्लास आणि सेक्शन। यामध्ये प्रमोशन केल्यानंतर तो इयत्ता 2री मध्ये जाणार आहे आणि कोणत्या डिव्हिजनमध्ये तर ए डिव्हिजनमध्ये। अशा पद्धतीने त्याची माहिती अपडेट करून अपडेट या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे। आपल्यासमोर एक मेसेज येईल, स्टुडंट डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली, ओके या ऑप्शनवरती क्लिक करा। आता या ठिकाणी तुम्ही स्टेटस पाहू शकता, डन झालेला आहे। अगदी याच पद्धतीने एक एक करून आपल्या वर्गातील आपल्या तुकडीत जेवढे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्याचं प्रमोशन झाल्यानंतर फायनलाइज या टॅबवरती क्लिक करून आपला वर्ग फायनलाइज करायचा आहे। सर्वात अगोदर वर्ग फायनलाइज करायचा आणि सर्व वर्ग फायनलाइज झाल्यानंतर शाळा फायनलाइज करायची आहे। अगदी याच पद्धतीने आपल्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्याचं प्रमोशन आपल्याला पूर्ण करायचं आहे। प्रमोशन संदर्भात तुमची काही समस्या असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवू शकता। आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयुक्त ठरेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।